नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यात गेल्या डिसेंबर महिन्यात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 2 दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळणं हे अगदी साहजिक आहे. पण ज्या गोष्टीची भीती होती त्या गोष्टीकडे या घटनेला खेचण्याचे राजकीय प्रयत्न आता सुरू झालेत. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, पाहणी केली. मात्र आजचा दिवस त्यात ताण वाढवणारा ठरला, कारण आज महाविकास आघाडीचे नेते या घटनास्थळी पोहोचले. त्यात आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील अशी मंडळी होती. मात्र ते किल्ल्यात पाहणीसाठी आल्याचं समजताच नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हे कार्यकर्त्यांसह इथे पोहोचले आणि त्यांनी किल्ल्याला घेराव घातला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी किल्ल्यात कोंडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. तिथे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोरदार गोंधळ झाला, राडेबाजी दिसून आली. पुतळ्यावरून सुरू असलेलं राजकारण समोर होतच. जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न, जबाबदारी थोपवण्याचे प्रयत्न, हे सगळं काही राज्यानं पाहिलं. मात्र आज जे धक्काबुक्कीचे प्रकार महाराष्ट्रानं पाहिले तेव्हा एकच प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आलाय: राजे यांना माफ करतील? हे राडेबाजीचं राजकारणाला कुणाची फूस आहे? हे राडेबाजीचं राजकारण कुणाला भोवणार? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आपल्यासोबत असतील आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी सुरुवातीलाच आमदार दरेकरांकडे जाईन. दरेकरजी, हा सगळा प्रकार घडल्यानंतर आपण बघितलं, खरं तर कौतुक करायला पाहिजे राज्यातल्या जनतेचं, शिवप्रेमींचं, की दहीहंडीसारखा एक सण तोंडावर असताना कुठेही त्या सणाला गालबोट लागेल असं कुणीही वागलेलं नव्हतं. मात्र दहीहंडी झाली आणि या प्रकरणाचं राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. काय म्हणायचं याला? हे राजकीय नाही आहे तर काय आहे? मला वाटतं खरंच राज्यातल्या जनतेला, शिवप्रेमिक जनतेचं मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत आणि सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांना राजकारण नको आहे अशा प्रकारचा सहनशील, संयमी राहून त्यांनी संदेश दिलाय. परंतु या ठिकाणी झालेल्या घटनेच्या संदर्भात जर नेमकेपणानं बोलायचं झालं तर झालेली घटना दुर्दैवी आहे, वाईट आहे आणि त्याच्यापासून कोणाला दूर जाता येणार नाहीये. परंतु या संदर्भामध्ये घटना घडल्यानंतर ज्या गोष्टींची अपेक्षा कारवाई करण्याची आहे, FIR दाखल झाला, चौकशी त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा नव्यानं स्मारक उभारण्याची घोषणा सुद्धा सरकारच्या वतीनं चिरकाल टिकणारं आणि मजबूत अशा प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी होईल. आता या मागच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्या केवळ विरोधी पक्षासाठी नाही, महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाच्या आहेत, शिवप्रेमींसाठी महत्वाच्या आहेत आणि सरकारने ते करावं आणि ते सरकार करेल की आमची ती मागणी त्या पद्धतीत आहे. परंतु या ठिकाणी दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं राजकारण या ठिकाणी एका वेगळ्या वळणावर ह्या दुर्दैवी घटनांचा, प्रसंगांचा आधार घेऊन त्या ठिकाणी केलं जातंय आणि त्याच्यामुळे माहोल अत्यंत गढूळ झालेला आहे. आपण बदलापूरचा प्रसंग बघाल, त्यात लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात बॅनर झलकावले, 2 दिवस तयारी होती, चौकशीत सत्य बाहेर येईल. त्या प्रसंगाच्या बाबतीत संवेदना सगळ्यांच्या आहेत, निंदनीय होतं. आता हेही या ठिकाणी झालं. यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी तिथे जाऊन आंदोलन करते. आता त्या ठिकाणी आंदोलन आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, इतर प्रश्नांवर एकजुटीनं एवढ्या अलीकडच्या काळात आपण कधी एकत्र आलेला दिसला नाहीत. आणि आता विधानसभेची निवडणूक तोंडावर त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या निवडणुकीच्या दृष्टीनं सरकारची प्रतिमा मलिन कशी करता येईल, शिवप्रेमींच्या मनामध्ये सरकारच्या विषयी आक्रोश कसा निर्माण करता येईल आणि त्या तव्यावर आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना
दरेकरजी, आणि याच त्याच्यामुळे मला न्यायालय वाटतं राजकारणाचा झालेल्या आरोप हा घटनेचं- तुमच्यावर सुद्धा होतोय आणि थेट बोट दाखवलं जातंय. ज्या वेळेला हा पुतळा उभारला त्यावेळेला असा दावा केला जातोय की 6 महिन्यात एवढा मोठा पुतळा कसा तयार केला गेला. दुसरी गोष्ट, या पुतळ्याला प्रायमरी परमिशन्स मिळालेल्या होत्या कला संचालनालयाच्या, ज्यावेळेला याचं डमी दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर अंतिम पुतळा उभारल्यानंतर पुतळ्याला मान्यता अंतिम मिळालेली नव्हती. फायनल ऑडिट जे त्याचं होणं अपेक्षित होतं ते कला संचालनालयाकडून झालेलं नव्हतं. तिसरी गोष्ट, इतकी घाईघाई जी करण्यात आली त्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याचं कारण हे हातात घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा आपल्या पदरात पडेल या आशेने सत्ताधाऱ्यांनी घाईघाईनं पुतळ्याचं अनावरण केलं. तिथे सुद्धा राजकारण झालं असं बोट आता विरोधक दाखवतायत. नाही, विरोधक ते विरोध करायचं काम करणार, ते बोट दाखवणारच. असा प्रसंग झाल्यानंतर त्यातल्या त्रुटी काढून त्याचं राजकारण करण्याचा ते प्रयत्न करतात. पण त्रुटी तो होतं त्यांनी हे करावं, मान्य तो त्यांचा करताय, अधिकार त्रुटी आहे. होत्या हे मान्य परंतु करताय? आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या मान्य 100% मान्य ते समोर येत आहे. आणखी यातला तपशीलवार त्या ठिकाणी आणखी बाहेर येईल. आणि मी स्पष्टपणे सांगतो की इथे पाठीशी कोणाला घालण्याचा काही प्रश्नच नाहीये. जर मॅच्युरिटी पिरियड त्या ठिकाणी नाहीये, कुठली प्रीमॅच्युअर जर एखादी गोष्ट झाली तर ती कमकुवतच असते. परवानग्यांच्या बाबतीत काय झालं, घाई झाली का? आता या संदर्भामध्ये जे चौकशा नेमलेल्या आहेत त्या चौकशांमधनं स्पष्टपणे बाहेर येईल आणि आल्यावर त्यांना काय वाचवण्याचा प्रश्न नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकार त्या ठिकाणी घेतंय. त्याच्यामुळे बाबा त्यांना कुठे वाचवायचं आहे, त्यांना त्या ठिकाणी पुढे आणायचं नाही अशी सरकारची अजिबात त्या ठिकाणी भूमिका नाहीये. आणि त्याच्यामुळे राजकारण झाल्यानंतर होतंय. एखादा प्रकल्प येत असताना या निमित्तानं आम्ही समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये घाई होता कामा नये. तो जर घाई झाली एका टाइम बाउंड पिरियडमध्ये करण्याचं त्यांना सांगितलं, परंतु त्या मॅच्युरिटीला जर वेळ लागत असेल तर मला वाटतं आम्ही पण त्या ठिकाणी थांबण्याची तयारी ठेवली पाहिजे. परंतु अशा छत्रपतींच्या गोष्टींवर राजकारण करू नये याचं कारण छत्रपतींच्या बाबतीत हे सरकार त्या ठिकाणी नेहमीच आघाडीची भूमिका घेऊन काम करतंय. म्हणजे आपण 2.5 वर्षाचा कालावधी बघा आणि मागच्या 2.5 वर्षाचा कम्पेअर करा 2 वर्षाचा. आणि तर या गड किल्ल्यांसाठी असेल, छत्रपतींच्या स्मारकाच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपले हेरिटेजमध्ये गड किल्ले आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणं असेल, अफजल खानाची कबर त्या ठिकाणी अतिक्रमित होती, ते अतिक्रमण उद्ध्वस्त करण्याचे विषय असेल. त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा पालन तंतोतंत विचारांचा करणारे सरकार आहे. आता त्याच्यामुळे पुतळा पडला ही वस्तुस्थिती आहे. पुतळ्यामध्ये काय त्या ठिकाणी कमतरता असतील, हलगर्जीपणा झाला असेल ही वस्तुस्थिती आहे. आणि ती जर उद्या आली तर त्यांच्यावर कारवाई घेण्यासाठी आणि भविष्यात चांगलं स्मारक उभारण्याची सरकारची तयारी आहे. परंतु केवळ राजकारणच करायचं आणि ते राजकारण करत करत आपली राजकीय पोळी भाजायची, मला वाटतं हे त्या ठिकाणी योग्य नाही. सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे अशा घटना घडणार नाहीत आणि भविष्यात भक्कमपणे अशा गोष्टी उभ्या कशा राहतील याची काही त्या ठिकाणी आपण स्ट्रॅटेजी केली पाहिजे. ठीक आहे. सरकार काय येतात, सरकार जातात, शेवटी ती सिस्टीम म्हणून आपल्याला त्यात. ठीक आहे, मी येते पुन्हा दरेकरजी आपल्याकडे. संतोष शिंदे आहेत आपल्यासोबत, संभाजी ब्रिगेडचे. संतोष शिंदेजी, हा झाला प्रकार, त्यानंतर राज्यात 2 दिवस शांतता होती. दहीहंडीचा सण सुद्धा अगदी उत्साहात आणि कुठचंही गालबोट न लागता पार पडला. पण जशी दहीहंडी संपली राजकारणाला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि छत्रपतींपेक्षा मोठं कुणीच नाही. आमच्यासाठी, शिवप्रेमींसाठी, तुमच्या माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका 18 फुटी पुतळ्याचं उद्घाटन गावच्या सरपंचांनी केलेलं नव्हतं, तर देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. आणि त्या पुतळ्याचं काम जरी सरकार संरक्षण खात्यावर किंवा नेव्हीवर किंवा इतर लोकांवर ढकलत असलं तरी 23 वर्षाचा पुतळा बनवणारा मूर्तिकार कुणाला सापडला, त्याचा पत्ता कुणी दिला, तर राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जर तो मित्र असेल, आपटे नावाचा व्यक्ती सरकारच्या
जवळच्या लोकांचा जर हितसंबंधातला असेल तर मग आता जर चूक झाली असेल तर माननीय दरेकर साहेबांनी मान्य केलं पाहिजे। आणि मी दरेकर साहेब आता जे काही बोलले की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण केलं जातंय, या वक्तव्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। जर दरेकर साहेबच विरोधात असते तर सगळ्यांना फोडून काढलं असतं हेच प्रवक्ते म्हणून। कारण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा मुद्दा आला, दरेकर साहेबांना माझा थेट प्रश्न आहे, सांगा मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचं काय झालं? माननीय मोदी साहेबांनीच जलपूजन केलं, उद्घाटन केलं, 23,000 कोटी रुपये खर्ची दाखवले, झालं का? नाही झालं। आता जो पुतळा उभा केला 8 महिन्यात कसं काय पडला? याला पाडण्यासाठी निकृष्ट दर्जाचं काम झालं। यांच्याच पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पैसे खाल्ले, त्यांना वाचवण्यासाठी हे बदलापूर प्रकरणाकडे घेऊन जातात। याचा अर्थ ह्यांची नियत चांगली नाही, नियत खोटी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस आहे। दहीहंडी उत्सव असतो, लाखोंच्या लोकांची गर्दी असते म्हणून कदाचित थांबले असतील, पण प्रकरण जर भयानक असेल आणि प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आहे ना, जर आमच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्याच्यावर घाला घातला जात असेल आणि तोच जयदीप आपटे नावाचा व्यक्ती फेसबुकवर पोस्ट टाकतो आणि शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाच्या प्रसंगाच्या वेळेस अफजल खानाचा जो वकील आहे त्याच्याबद्दल म्हणजे मांडणी करत असताना कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने जो शिवरायांच्या डोक्यावर वार केला होता त्याचं प्रतिबिंब त्या पुतळ्यावर उभा करून तो जर सगळीकडे व्हायरल होत असेल आणि त्या गोष्टीचा संताप, हे बघा, महाविकास आघाडी असू द्या, सत्तेतले असू द्या, कुणी असू द्या, सरकार असू द्या किंवा विरोधक, आम्हाला काही देणं घेणं नाही। सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज जर महत्वाचे असतील तर मग जाणीवपूर्वक जुन्या गोष्टी उकरून, आज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस पण त्यांचा छळ झाला, त्यावेळेस सुद्धा त्रास झाला आणि आज सुद्धा काही जाणीवपूर्वक पंतरूपी मंडळी जर त्रास देत असतील, त्यांच्या मनातले कलुषित विचार मांडत असतील, राग व्यक्त होणार। आणि सगळ्यात महत्वाचं, राजकारण करायचं काय कर, राजकारण आज नारायण राणे साहेबांनी तिथं गुंड आणून केलं, तिथं आदित्य ठाकरे आणि इतर लोकांच्या अंगावर गेले, याला तुमचं राजकारण दिसत नाही का? विचारूया विभाग आपण ते सुद्धा विचारूया। हे दोन्ही आरोप आहेत, छत्रपती शिवाजी मुख्यमंत्री शिंदेवरती पण आरोप आहेत, भाजपवरती पण आरोप आहेत। मी दरेकरांकडे येईन, तत्पूर्वी तुम्ही जे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलावर जे आरोप केले मी डॉक्टर राजू वाघमारेंना विचारते, मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या ओळखीचा शिल्पकार म्हणून अनुभव कमी असलेल्या व्यक्तीला ह्या पुतळ्याचं काम दिलं जातं, इथूनच खऱ्या त्रुटी आहेत असा आरोप केला जातोय। डॉक्टर वाघमारे, नम्रता, सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये राहणारा नव्हे तर भारतात राहणारा प्रत्येक जण आणि खास करून महाराष्ट्रातला प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचं आराध्य दैवत म्हणून आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे। आणि हे ज्यावेळी महाराज आराध्य दैवत म्हणून आमच्या हृदयामध्ये असतात त्यावेळी महाराजांबद्दलचं प्रेम फक्त विरोधकांना आहे आणि सत्ताधाऱ्यांना महाराजांबद्दलचं प्रेम नाही असं दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय आणि असं दाखवून ज्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा सर्वस्वी निषेधार्ह आहे असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरा मुद्दा, या गोष्टी होण्याच्या अगोदर विरोधकांकडून अशा पद्धतीची बोलणी करण्यात आली होती की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो। त्याच्यानंतर बदलापूरची घटना घडली, चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध आणि दुःख प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला बहिणी आहेत, प्रत्येकाला मुली आहेत, आम्हालाही आहेत। आणि मग यावेळी ते दुःखाचं राजकारण करायचं, शाळेमधून लोकांना घेऊन रेल्वे रुळावर यायचं, तिथे लाडक्या बहिणीचे फलक टाकायचे आणि मग बोलायचं की आम्ही राजकारण करत नाही, तर हे महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा जो प्रकार आहे जो यांच्या मुखातून आला होता
त्याची वास्तवता आपल्याला महाराष्ट्रात हळूहळू यांच्याकडून घडवताना राजू वाघमारेजी, आपल्याला दिसून हे येते. सगळं राजकारण आता आहे, हे मुद्द्यावर सगळं बोलू आपण. राजकारण आहे, आता या मला- बाबतीत मला- वेगळी चर्चा मला- होईल. आता मला ज्या बोलू द्या ना. मुद्द्यांवरती आक्षेप नम्रताजी, घेतला गेलेला आहे या सरकारवरती, नम्रताजी, एक म्हणजे अनुभव त्या- कमी त्याच्यावर असलेला बोलतोय. शिल्पकार सरकारने त्याच्यावर नेमणं, बोलतोय. हे कुठून सापडलं? दुसरी गोष्ट म्हणजे नौदलाला आम्ही पत्र दिलेलं होतं नम्रताजी, असे आपले राज्याचे मंत्री सांगतात. नौदलाची फक्त जबाबदारी आहे का, राज्याची जबाबदारी नाहीये का, हा एक प्रश्न विचारला गेलाय. राजू वाघमारे, थेट मुद्द्यावर बोला. नम्रताजी, मला बोलू द्या ना. बोला बोला, थेट मुद्द्यावर बोला. अरे मला बोलू तर द्या. माझं थेट मुद्द्यावर आहे की हा जो जावई शोध कोणी लावलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या ओळखीचा होता म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं, हा शुद्ध मूर्खपणा आहे. बरं. हा सगळ्यात पहिला मुद्दा. ठीक तो जो कोण असेल, आम्ही प्रत्येकावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने स्पष्टपणे दिलेले आहेत. त्याच्यामुळे तो कोणाच्या जवळचा म्हणून दिलं, काय दिलं, अशा प्रकारच्या अफवा आणि भाकड तापा मारण्याची काही गरज नाही. हा सगळ्यात पहिला मुद्दा. म्हणजे तुम्ही एका बाजूला बोलता की आम्ही राजकारण करत नाही आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या, दहीहंडीसाठी 2 दिवस थांबायचं आणि थांबल्यानंतर परत तिकडे जाऊन तुम्ही विध्वंस करण्याचा आणि लोकांना उचकवण्याच्या आणि अफवा पसरवून दंगली घडवण्याच्या भाषा करायच्या. मग याला राजकारण नाही म्हणत. शिवरायांचा पुतळा पडला त्याचं दुःख आम्हाला नाही, फक्त तुम्हाला आहे की तुमचंच फक्त प्रेम आहे शिवरायांवर, छत्रपतींवर आमचं प्रेम नाही का? म्हणजे हा काय काय मूर्खपणा आहे हा विरोधकांचा, मला कळत नाही. बरं, ज्यांच्याकडून ह्या चुका झाल्या एकाला पण सोडायचं नाही असं स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत, त्यांच्यावर चौकशाला लावण्यात आलेल्या आहेत. जर नेव्हीचा दोष असेल तर नेव्हीवर पण कारवाई झाली पाहिजे. नेव्ही काय आकाशातून आलेली नाही. आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्या गोष्टीमध्ये ज्याचा ज्याचा हात असेल, मग तो कोणाचाही हात असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेची इच्छा, ही महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. मग असं असताना या प्रकारचे आंदोलन तुम्ही कोणाविरुद्ध करताय की कोण कोणाला काय लपवण्याचा प्रयत्न करताय का? जी चूक झालेली आहे ती ज्यांनी पुतळा बसवायला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ज्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी ते बसवलेलं आहे, त्यांच्याकडून चूक झालेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत आहे. मग असं असताना अशा प्रकारच्या गोष्टी करणं आणि मग दुसऱ्या बाजूला सांगणं अहो आम्ही राजकारण करत नाही, अरे लाज वाटली पाहिजे. या गोष्टीचं राजकारण तुम्ही करताय. बदलापूरच्या चिमुरड्यांच्या जीवावर पण तुम्ही राजकारण केलं आणि आता महाराष्ट्राचं राजकारण कुठल्याही गोष्टीचं व्हायलाच नको, कारण त्याच्यामध्ये फक्त भरडला जातो तो सर्वसामान्य नागरिक आणि फायदा होतो तो राजकीय पक्षांचा. राजू वाघमारे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, राजकारण कुठल्याही गोष्टीचं व्हायला नको. मात्र म्हणून या घटनेमागच्या त्रुटी लपत नसतात. या घटनेमागे असलेली छोट्या गोष्टींकडे झालेला कानाडोळा किंवा थोपवलेली जबाबदारी किंवा झटकलेली जबाबदारी, ह्या गोष्टी कुठेही फोडल्या जाऊ शकत नाही. दरेकरजींकडे येते मी. राजू वाघमारे, आपल्याला वेळ कमी आहे, इतरांनाही वेळ द्यायचा. मला वैभव नाईक सुद्धा दिसत आहेत, त्यांच्याकडे जायचं आपल्याला. दरेकरजी, मुद्दा असा आहे, आता संतोष जे संभाजी ब्रिगेडचे होते संतोष शिंदे, त्यांनी असं हे केलंय की जर विरोधक तिथे जातात आणि तिथे पाहणी करतात, हे जर राजकारण असेल तर राणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे येणं आणि त्या किल्ल्यामध्ये त्यांना कोंडण्याचा प्रयत्न करणं हे राजकारण नाहीये का? दुसरी गोष्ट, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सांगतात की आम्ही त्या संदर्भातलं पत्र नौदलाला दिलं होतं की त्याचे नटबोल्ट आणि स्क्रू याचं रस्टिंग झालेलं आहे, ते स्टेबल नाहीये तो पुतळा. सरकार म्हणून राज्य सरकारची काही जबाबदारी नाहीये त्यामध्ये लक्ष घालण्याची, की सगळ्याच्या सगळं नेव्हीवर ढकलायचं? 100% राज्य सरकारच्या ज्या ज्या विभागाची जबाबदारी आहे ती चौकशी होईल, त्यांनाही कारवाईपासून मुक्तता होणार नाही. तथापि आमचे मित्र संतोष शिंदे त्या ठिकाणी म्हणाले, त्यांनी अर्धी भूमिका योग्य सांगितली, अर्धी भूमिका राजकीय सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जसं राजू वाघमारे म्हणाले की सगळ्यांच्या त्या ठिकाणी भावना आहेत, श्रद्धेचा विषय आहे. परंतु त्या ठिकाणी माझा निषेध काय करायचं, कारण संतोष शिंदेना मला कळत नाही. आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभव जपणारी लोक आहोत. त्या ठिकाणी सातत्यानं त्यासाठी आम्ही झटलेलो आहोत आणि सातत्यानं झगडत राहू. आता आपण त्या ठिकाणी म्हणालात की राणे साहेबांचे
गुंड त्या ठिकाणी आले, हे तुम्हाला राणे साहेबांचे गुंड आले हे गुंड बोलत म्हटलेलं नाही, असताना मी कार्यकर्ते तुम्ही म्हटले. काय मी गुंड महाविकास हा शब्द आघाडीची बाजू घेऊन वापरलेला बोलताय नाही, मी का? कार्यकर्ते हा शब्द वापरलाय. तुम्ही नाही, आपण नाही. अहो तुम्ही पूर्ण ऐकत नाही. मी तुम्हाला बोललो नाही, हा संतोष शिंदे बोलले. बर तर त्याच्यामुळे मी तसं तुम्ही शांतपणे ऐका. तर ते जर राणे साहेबांबरोबर गुंड होते तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरे काय साधू संतांना घेऊन तिथे गेले होते का? आपण सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा त्या ठिकाणी महाविकास आघाडीची लोक येणार होती तेव्हा त्यांना पर्टिक्युलर वेळा ठरवून दिल्या होत्या पोलीस प्रशासनाने की तुम्ही कधी जा आणि त्यानंतर राणेंनी कधी जायचं. परंतु त्या ठिकाणी पहिली महाविकास आघाडीची लोक आदित्य ठाकरे वगैरे गेल्यानंतर ते तिथून राणे परत यायलाच तयार नाहीत. राणे साहेबांना नंतरची वेळ पोलिसांनी त्या ठिकाणी दिलेली असल्या कारणाने निलेश राणेंना त्यांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं आपल्या ज्या काही भावना आहेत त्या प्रकट करून. परंतु त्या ठिकाणी त्यांना याचा इश्यू करायचा आहे, त्यांना हे झालेल्या दुर्घटनेचा त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे, म्हणून त्यांनी ती गोष्ट क्रिएट केली. आता सरकारच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी म्हणाल तर आपल्याला माहित आहे आदित्य ठाकरे दौऱ्यावर गेले असताना त्या ठिकाणी दिशा सालियन विषयासंदर्भात काही निदर्शनं झाली, राडा झाला. आता राडा झाल्यानंतर सरकारने दोन्ही बाजूच्या म्हणजे आमच्या बाजूच्या असणारे निदर्शनं करणारे आणि उबाठाच्या संघटनेची लोक दोन्ही लोकांवर त्या ठिकाणी FIR घेतला. आमच्याही कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी राडा झाल्यानंतर गुन्हा दाखल केलाय. म्हणजे सरकारला डावं उजवं नाही. त्याच्यामुळे तिथे झालेल्या घटनाच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी गृह विभाग निश्चितपणे जे काही करायचं कारवाई ते त्या ठिकाणी करणार आहे. मगाशी संतोष शिंदेनी नम्रता जो विषय काढला की मुंबईच्या स्मारकाचं त्या ठिकाणी झालं काय. आता मुंबईतला समुद्रकिनारी जेव्हा गोष्टी करायच्या असतात, जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणच्या अगोदरच्या सरकारमध्ये कधीच झालं नव्हतं. NTPC पासून जागा घेण्यापासून असेल, केंद्राच्या वस्त्रोद्योग महामंडळापासून बाबासाहेबांचं आता ते स्मारक उभं राहते. त्याच्यामुळे एक प्रोसेस असते, एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे सरकारने का तो विषय सोडून दिला नाहीये. आता दुर्दैवानं विनायक मेटे साहेब त्या ठिकाणी हयात नाहीत. त्याचा जो पाठपुरावा असतो, गतीनं त्या ठिकाणी तो विषय पुढे न्यायचा असतो, तो मला वाटतं संतोष शिंदे सारखे की आमचे संभाजी ब्रिगेड असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या छत्रपतींना त्या ठिकाणी विचारांना पुढे नेणाऱ्या संघटना आहेत, त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. सरकार म्हणून आपणही केला पाहिजेच की पाठपुरावा. सरकार म्हणून आपणही पाठपुरावा केला पाहिजेच की. आपलीच शान आहे ती, आपल्याच राज्याच्या समुद्रामध्ये, आपल्याच सागरी हद्दीमध्ये ते स्मारक उभं राहणार आहे. आपल्यासोबत आता वैभव नाईकजी आहेत. वैभव नाईकजी, तुमच्याकडे बोट दाखवलेलं आहे थेट की तिथे आदित्य ठाकरे त्यांच्या वेळेत पोहोचले, मात्र वेळेत तिथून बाहेर निघाले नाहीत. राणे सुद्धा त्यांच्या वेळेत पोहोचले, मात्र गुंडगिरीचा आरोप तुम्ही राणेंवरती का करताय? मग खरं तर आमचा दौरा होता तो नियोजित होता. 11 वाजता 11:15 वाजता आम्ही त्या ठिकाणी जाणार होतो आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी आम्ही फक्त आमचा मोर्चा आधी तहसीलदार ऑफिसला होता आणि त्या मोर्चाकडे आमचे इतर सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तिथे होते. फक्त आम्ही आदित्यजींना त्या किल्ल्याची किंवा त्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी आम्ही घेऊन गेलो आणि पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी सहज घेऊन गेले. पोलीस आदित्यजींना सुरक्षा आहे, पोलिसांना माहिती होतं आणि त्यावेळी येताना राणे तिथनं बाहेर पडत होते आणि आम्ही आत जात होतो आणि त्याचवेळी एखाद्या कॅमेरामॅनला धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर हा प्रसंग तिथे मिटला होता. परंतु राणेंनी खरं तर आपली भूमिका सोडली नाही आणि त्यानंतर राणेंनी स्वतः या ठिकाणी वाट अडवली आणि जायला देण्याचा नाही म्हणून सांगितलं. खरं तर आम्ही त्या ठिकाणी जाणार होतो, वेळ ठरली होती, पोलिसांना सुद्धा माहिती होती. आमच्या 2च गाड्या त्या ठिकाणी, कारण रस्ता अरुंद आहे, आमच्या मोर्चासाठी वाट बघत होते. असं असताना मुद्दामहून राणेंनी हा विषय घेतला. खरं तर माजी केंद्रीय मंत्री आहेत, त्या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत. हा प्रसंग झाला आहे किल्ल्यावरचा, स्मारक छत्रपतींचं हे झालं आहे, ते अत्यंत म्हणजे सगळ्यांना भूषणावक नाही आहे. तरी पण त्या ठिकाणी मुद्दाम हे करण्याची गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी केली. खरं तर यामध्ये आता
या स्मारकामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय आणि तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी ह्या लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार त्यांनी केलेला आहे. बरं, वैभव नाईकजी, तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला, माझी वेळ संपत आली, पण मी त्यालाच धरून प्रश्न विचारते. तुम्ही म्हणताय भ्रष्टाचाराचा मुद्दा झाला, ज्या वेळेला पुतळा उभारला त्याही वेळेला अनेक लोकांनी आक्षेप घेतले होते असंही तुम्ही म्हणताय. मात्र तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय किंवा आजूबाजूचे इतर आमदार असतील त्यांनी कधी सरकारकडे याचा पाठपुरावा केला का? कधी हा मुद्दा मांडला का? पुतळ्याला धोका असू शकतो हे सांगितलं का? मी स्थानिक ऐका तरी मी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्या विभागातला. माझ्या मतदारसंघामध्ये हा पुतळा बांधतोय. मी लेखी तक्रार केली होती की ह्या पुतळ्या संदर्भात लोकांनी काही आक्षेप केले आहेत म्हणून. आज आपल्याला माहिती आहे की ह्या स्मारकाचं काम 2.5 कोटीचं आहे, परंतु असं पहिलंच काम असेल राज्यामध्ये आणि देशामध्ये की या कामाचे 8 विभाग करण्यात आले. म्हणजे दरवाजाचं कामाचं टेंडर ठेकेदार 25 लाखासाठी वेगळा, भिंतीचा ठेकेदार वेगळा, बुरुजाचा ठेकेदार वेगळा, लँडस्केपिंगचा ठेकेदार वेगळा, स्मारकाच्या चबुतऱ्याचा ठेकेदार वेगळा. का तर ही बगलवाच्यानं कामं मिळाली. समजा 2.5 कोटीचं काम असतं, टेंडरमध्ये झालं असतं, एखादा चांगला ठेकेदार आला असता त्यांनी स्पर्धात्मक घेतली असते, परंतु ह्यांच्या बगलबच्च्यांना कामं मिळाल्यापासून 25 लाखाची 8 टेंडर घेण्यात आली आणि तिथनंच खरं तर भ्रष्टाचाराला सुरुवात झाली आहे. आज खरं तर आपटे कुठे तो फरार झालाय, कुठेतरी तो मिळेलच, कधी किती दिवस लपणार आहे, शिवभक्तांना कधी तो मिळेच आहे. आज जर ह्यांच्यामध्ये चोरी नाही तर आज मी जबाबदारीने सांगतोय की जो कन्सल्टंट आहे पाटील म्हणून त्याला जामीन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वकिलांना या सरकारमधल्या मंत्र्यांचे फोन आलेत की तुम्ही यांचा जामीन घ्या, त्यांना मदत करा म्हणून. मी जबाबदारीने सांगतोय. म्हणजे ह्या सरकारमधले लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आज किल्ला जर नौसेनेने किल्ला केला असेल तर नौसेनेची तक्रार करतील, नौसेनेची FIR लोक दाखल करतील. तुम्ही नौसेनेवर करा, नौसेनेने किल्ला एकीकडे म्हणायचा आणि आपण FIR दाखल करायची, हेच कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्यामुळे या भ्रष्टाचारामध्ये, या स्मारकाच्या भ्रष्टाचारामध्ये हे भाजपचे लोक उघडे पडलेले आहेत आणि त्यामुळे हे लक्ष लोकांकडे विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आपली वेळ खरं तर संपत आलेली आहे, मुद्दे अनेक आहेत. मात्र एक गोष्ट खरी आहे जी दरेकरांनी आणि राजू वाघमारेंनी ज्याचा उल्लेख केला की पुतळा पडणं हे दुर्दैवीच आहे. मात्र त्याच्या पुढचं दुर्दैव हे की त्याचं जर राजकारण होत असेल आणि ते कुणीही करत असेल तरी त्याचा निषेध झालाच पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना याचा संताप आहे का? तर नक्की संताप आहे. मात्र त्यांना कळतंय की तारतम्य कसं बाळगायचं. मात्र राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली जर इथे गोंधळ होत असतील आणि राडे होत असतील तर हे या संपूर्ण घटनेचं राजकारण होतंय हे सर्वसामान्यांनी समजून घ्यायला पाहिजे. इतकंच. या चर्चेसाठी आपल्याला दरेकरजी, डॉक्टर राजू वाघमारे, वैभव नाईक आणि संतोष शिंदे सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेचा धुरळा इथेच शमलाय. पुन्हा भेटूया पुढील विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.